गुनगुनगुनार गुनगुनगुनार गुनगुनगुनार. अय राम भाऊ, अरे ये इकडे. अरे ये जाशील. जा, लय कामात आहे, जा बाबा जा. आईला माणसाने थोडा तरी आराम करावा, नुसतं काम काम काय. गुनगुनगुनार 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 गाणार. चालतंय चालतंय. अय करण, हा. माऊस बघितला का रे? ओ सरपंच, तुमचं काय हरवलं की तुम्ही मायाकच काय आता? मी काय चोर बी रे का हो? अरे तुला चोर नाही म्हणत, पण बघितला का तू? मी मी विचारतोय तुला, घेतलाय का तू? कळलं मला. तुम्ही आहे ना, मी असं झोपल्या तुम्हाला देखवतच नाही. तुम्हाला वाटतं नुसतं काम 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 करावा. अहो सगळी कामं झाले सरपंच माझी. अरे तुला कामाबद्दल मी काय म्हणतच नाही, काम कर किंवा आराम करा विषय तो नाही. माऊस बघितला का ते तुला विचारतोय मी. तुम्हाला फक्त मला टॉमनं मारायचं कसं हे सुचतं. मी नाही थांबणार इथं, मी चाललो. अरे पण ऐक ना बाबा, अरे काम अडकले रे बाबा. काय विचारावं का नाही आता, कुणाला विचारावं बरं? घरातच बघतो. हत्ती, माऊस म्हणजे काय रे? उंदीर. माऊसला उंदीर म्हणतात का? हा. त्याच्या आईला या सरपंचाचा उंदीर हरवलाय आणि डायरेक्ट आरोप मायावर टाकलाय होय. आईला उंदीर पाळलाय पण मला काय सांगितलं? म्हणजे सरपंचांनी उंदीर पाळलंय वय. हा. आईला बघितलं का, सरपंच किती आतल्या गाठीचा माणूस आहे. अरे लोक कुत्र पाळतात, मांजर पाळतात, सरपंचांनी उंदीर पाळलाय. बरोबर बरोबर. सरपंच आहे ना, काल परवा माझ्या घरी आलो होतं, माझ्याशी गप्पा मारीत बसलं आणि नंतर निघून गेलं का. माझं धान्याचं पोत आहे ना, कुरतडलं होतं. उंदरानेच कुरतडलं असणार. म्हणजे कळलं का आता सरपंचांची खेळी. सरपंच आहे ना, विरोधकांच्या घरी जातंय, गोड गोड बोलतंय आणि देतही उंदीर सोडून. आणि उंदीर सोडला का ते उंदीर बरोबर आहे ना, धान्य बिन्य कुरताडतंय सगळी. अशी खेळी आहे काय सरपंचाची. आईला तरी म्हणत होतो सरपंच मला आरोप करायला घेतात. ते गेला असं कुणाच तरी घरात. हा नाही नाही, सरपंचांनी सोडलं असन आणि ते आहे ना ते घरातच राहिलं असन. सरपंच न्यायला विसरला असन. आता ते उंदीर आहे ना कोणाच्या तरी घरात असणार आहे. आयला का माझ्याच घरी तर नाही ना सोडला सरपंचांनी परत उंदीर. आलो मी, येतो बघून बाबा. बघ लवकर लवकर बघ. असला तर माझ्या घेऊन ये. सरपंचा बघतोच मला मी नाही चोरला म्हणून. ये लवकर. ओ पिंटू शेट, काय करताय? अरे काय आलंय, घरी बाजरी ना, त्या बाजरी लागली कीड आणि थोडी उंदराने पण कुरतडले पोत. म्हणलं हे लिंबाचा पाला टाकावा म्हणजे विषय क्लोज होऊन जाईल. अहो कीड नाही लागली ती. मग? सरपंच सरपंच. म्हणजे काय विषय झालाय? अहो ह्यो सरपंचांचा डाव आहे. गुगली गुगली. आता ह्याच्यात कस काय सरपंचाचा डाव? म्हणजे कीड लागली माझ्या बाजरीला आणि त्याला सरपंच कस काय जबाबदार? अहो पिंटू शेठ, हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही लय भोळे भाबडे राहिला हो. अहो सरपंचांनी आहे का उंदीर पाळलाय, उंदीर. सरपंचाने उंदीर पाळलाय. हा सरपंचाला एवढी वेळ आली का उंदीर पाळायची? हा कळन तुम्हाला. अहो ह्योच तर खरा डाव आहे. लोकांना संशय सुद्धा येत नाही. सरपंचांनी काय केलंय, काय? उंदीर पाळलाय हा. आणि ते विरोधकांच्या घरी जातात, हा. गोड गोड बोलतात आणि हळूच उंदीर सोडून देतात. ते उंदीर आहे ना सगळं धान्य बिन्य कुरताडून टाकतोय. तुमच्या घरी आले होते का सरपंच एवढ्यात? हा, परवा दिवशी आलते, मला म्हणले फोन करून, म्हणले पिंटू शेट तुमच्याकडं चहा प्यायला यायचंय. आता म्हणलं बाबा माणूस बळच म्हणतोय चहा प्यायला यायचं, तर म्हणलं या चहा पिऊन जाईन. घ्या, विरोधक घरीचे आपल्याला कशाला येईन तुमच्या. उंदर सोडायला आलते सरपंच. मला तर वाटतं गावातल्या घरात उंदीर सोडलेले आहेत त्यांनी. थांब 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 थांब. परवा दिवशी सरपंच आलते आणि काल मी बघितलं का कीड लागलेले उंदराने कुडताडले. हे बघा, माझा संशय खरा ठरला का नाही. हायला. सरपंचाने ना डोकं लय डेंजर चालायला लागले पिंटू शेठ. नाही 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 नाही. सरपंचाला असा डाव करायचा आहे का? आईला म्हणलेला का माणूस स्वतःहून म्हणतोय म्हणून माणूस किनी चहा प्यायला बोलावलं, तर माझ्याच बाजरीत कीड सुटली आणि माझ्याच बाजरीला उंदराने कुडताडायला लावलं काय? तू एक काम कर, तू चल सरपंचाकडे, सरपंचाला याचा जाब विचारू. मला त्यांचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. अहो खाल्ल्या मिठाला न जागणारी माणसं पाहिलेत, पण पिलेल्या चहाला सुद्धा न जागणारा माणूस आहे हा. मी जातो आणि पहिलं माझ्या घरातला उंदीर बाहेर काढून टाकतो. आता तू या घरात बी गेलाय का? आणि मग काल परवा माझ्या घरी पण आलते गोड गोड बोलत. बरोबर, एक काम कर, तू आहे ना तू या घरातलं बघ, मी पहिलं सरपंचाकडे जातो आणि याचा जाब विचारतो. जा लवकर जा. आईला सरपंच. ह्याला गहू आहे ना वाळलाय, आता बरंच काढायला लागण आता. राजू, हा? काय करते इकडं? काय नाही बघायला आलेत. हे काय गहू आता वाळलाय, काढायचंय. वाटोळ, फार वाटोळ झालं तुझ्या गावाचं. असं नका बोलू.
आत्ताशी कुठं काढायचंय अजून त्याला? नाही नाही काढायचं आणि काय घरी ठेवून देणार ना तू? हा. आपण त्या सरपंचांच्या तावडीतून वाचलं तर पाहिजे ना. आता सरपंच काय करणार आहे? काय कच्च खाणार आहे काय त्याला? हा काय करणार रे कळण तुला. सरपंचांनी काय केलं माहितीये का? काय केलं? उंदीर पाळलाय उंदीर. उंदीर? हा सरपंचाला काय एवढी वेळ आली उंदीर पाळायला? अगं हेच तुला कळत नाहीये. सरपंच काय करतात त्यांचे जेवढे विरोधक आहेत का गावातले त्यांच्या घरी जातात गोड गोड बोलतात आणि हळूच उंदीर सोडून देतात. त्यो उंदीर आहे ना सगळं अन्नधान्य कुरताडून टाकतोय घरातलं. हा पण मी कुठे सरपंचाची विरोधक आहे? अगं विरोधक असू नाही तर नसू अन्नधान्य संपलं तुझ्या इथलं तर काय करशील तू? काय करणार मी? काय करणार म्हणजे हे बघ सरपंचांनी ना उंदीर पाळलाय. आता उंदराची पायदास तुला माहितीये किती असती. हा. आता एका उंदराची एवढी उंदरं झालेत अख्ख्या गावात लोकांच्या घरात उंदरं सोडली. उंदीर त्यांचा अन्नधान्याची सगळी नासाडी करणार. अन्नधान्य संपल्यावर लोक जाणार कोणाच्या दारात? सरपंचांकडं. हा आणि मग तिथं सरपंच त्यांना अन्नधान्य देणार आणि सहानुभूती मिळवणार. पुढच्या इलेक्शनची तयारी आहे सरपंचांची. अरे बापरे. ते काय नाही मला हे पटलं नाही हा सरपंचाचं. मी त्यांना जाबच विचारत असते आता. खडसावून जा विचार. विरोधक भिकला लागायची वेळ आली इकडं. पिंटू शेटच्या घरात सोडलाय उंदीर. अख्खी बाजरी खाऊन टाकली. पिंटू शेटला का दागिनं मोडून बाजरी घ्यायची बारी आली त्याच्या आता. अरे बापरे. मी पहिले जाऊन विचारते आता सरपंचांना. चांगलं खडसावून जा विचार. हा, जा. जातेच आता मी. कसं असं करू शकतात ते? मला हे नाही पटलं बाबा अजिबात. करण्या. अरे करण्या, हळू. मला हे सरपंचाचं अजिबात नाही पटलेलं. अगं, मला पण नाही पडलं राजू. एक काम कर तू हातात दे मला आता. कशाला? हे सरपंच उठाटे माझ्या हडप करते काय पण. आता त्यांचा उंदीर चोरी गेलाय आता काय मी तो चोरलाय का? सरपंचाचं आहे ना मला काही पटनच झालं आता. आणि मला तुझं पण पटना झाले. तुला म्हणते माझ्या सगळं लग्न कर म्हणजे हे गाव सोडून जाऊ. पण सरपंचाचा तास नाही मला. गप्पे तू. इथं मला टेन्शन आले. मला माझे गहू काढायचे आता. आता तू टेन्शन काय आलं तुला गहू काढायचे? गहू काढायचे पिकलेत गहू मारण्याचे. गहू पिकतात आणि तुझ्या गावात सरपंचाचा काय प्रश्न आला आता मध्ये? हे बघ आता सरपंचाने उंदीर पाळलाय की नाही? हा. हा, मग मी गहू काढले आणि सरपंचाने त्यात उंदीर सोडला म्हणजे काय? आईला मी सरपंच तुझ्या गावात उंदीर सोडणार होय. मग अख्ख्या मेहनतीचं वाटुळं होईल ना. हे बघ प्राजू तू टेन्शन नको घेऊ. आईला सरपंच कसा उंदीर सोडते त्या गावात बघतोच मी. सरपंचाचा आहे ना उंदीरच गायब करतो. अरे पण हरवलाय ना त्यांचा उंदीर. अरे मी शोधीन तुझ्यासाठी मी शोधतो आणि त्याला गायबच करतो. हा, चालतंय मग बघा तेवढं कर. तू बघतो माझ्या संग चल. हा मला तसं पण सरपंचांना जाब विचारायचंच आहे. थांबा रे दगडाने. थांबा म्हटलं तुम्हाला. थांबा थांबा. आत्ताच्या आता सरपंचाकडे जायचं तुम्हाला सांगते. कशाला? एक तर गाव गेलं तर गेलं आणि सगळ्यात माग तुम्ही वय. पण जाऊन काय करू तिथं? अहो जावा आणि सरपंचांना सांगायचं आम्ही लय गरीब आहे म्हणून. का? आणि त्यांच्यापासून धान्य घेऊन या आपल्याला. अगं काय गरज आहे का? आपल्या घरी 4 पोती येते की धान्याची. अहो सरपंचांनी अख्ख्या गावात उंदर सोडले ती आणि तीच उंदीर जर आपल्या धान्याला लागलं आणि संपलं तर काय खायचं मग? नाही नाही तुम्हाला घरचं कामच नको. नुसतं ह्या उंडग्या सोबत का नाही हिंडायला पाहिजे बघा. हा आता ह्या उंडग्याला बी कोण देणार आहे धान्य आणि कोण आहे त्याला खायला? त्याच्या बी वाटणीच आपल्याला आणा म्हणजे आपण का नाही मस्त पैकी पोतं बेत साठवून ठेवू मोठं. जावा जावा लवकर. टाका थोडं थोडं धान्य. अरे काय पाहिजे काय तुम्हाला नेमकं? नाही नाही द्या थोडं थोडं काही नाही आम्हाला. अरे काय थोडं थोडं देऊ सांग पण तुम्ही सांगितलं तर मला कळलं ना. नाही आम्हाला ज्वारी बाजरी मका काय जे असेल ती जमतंय. आणि तांदूळ दिले तरी जमतंय. आम्ही भात करून खाऊ जमतंय ना रे? हा, नाही पण महत्वाचं द्या. कारण काय झालं घरी माझं बायको झालंय भांडण. बायकोनं मला घरात पहिल्यांदा हाकाला म्हणजे जा सरपंचाकडून धान्य घेऊन या. माझी बायको लय डेंजर आहे. अरे पण माय काय सरकारी धान्य दुकान आहे का तुम्हाला धान्य द्यायला? अहो सरपंच आम्ही आता पडलो गरीब माणसं कारण गरीब. आमच्याकडे काय आहे? हा? अरे तुमच्याकडे शेती आहे तुम्ही जमीन करताय कष्ट करताय त्याच्यातून धान्य येते तुमच्या घरी धान्य आहे ना. आता काय उपयोग हा. धान्य असून आणि शेतीवाडी असून. हा? आता ह्या बघा तुम्ही जर ठरवलंय की ह्या गावातला प्रत्येक माणूस हा गरीब राहिला पाहिजे. तो गरीब म्हणून जन्माला आला पाहिजे आणि गरीब म्हणूनच मी आला पाहिजे. हो. पण मी मात्र श्रीमंत. श्रीमंत पैसा पाणी गाड्या बंगला माझ्यापाशी पाहिजे. मग ह्या गरिबांना छटर मटर लोकांना तुमच्यापाशी आलं पाहिजे. हात पाय पसराव. हा म्हणजे मजबुरीने तुमच्याकडे आलंय की तुम्ही त्यांना मत मागायला मोकळा. आणि एकदा का त्यांना तुम्हाला मत दिली की तुम्ही सरपंच पद मोकळं परत. डबल सरपंच. अरे बंडू मॉन्टी
अरे मला सरपंच व्हायचं असेल तर मी गावचा विकास करील, काय जे राहिले असेल पाण्याची समस्या, लाईटीची समस्या, रस्त्याची समस्या किंवा तुमचं काय प्रश्न असेल ग्रामपंचायतीचे सातबाऱ्याचे त्याच्यावर मी फोकस करील ना. तुम्हाला धान्य देऊन हे लोभ दाखवून कशाला मी तुमचं मत नाही घेईन? नाही लोभ दाखवत नाही हो तुम्ही आम्हाला. तुम्ही ठरवलंच का नाही आम्हाला गरीब करायचं. तुम्ही आम्हाला गरीब करूनच तुम्ही ऑटोमॅटिक आमची मतं वळवून घेताय. पण काळजी कर नका, आमचं फिक्स मतदान तुम्हालाच आहे. आम्हाला फक्त धान्य द्या. अरे मला मतदान तुम्ही देणार आहे मला माहिती आहे, पण धान्य देऊन का मतदान घेऊ मी तुमचं? अहो सरपंच आजच्या पुरतं दिलं तरी जमतंय. हा तुम्ही मताची काळजी करू नका. मला आहे ना तुमचं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय मला तर काय कळणार बघा सगळं कळण. आमचं नेतं यायलाच लागलं ते नेहमी वाटत हायत. ते आल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतील ते बरोबर. पण तोपर्यंत काय करा आम्हाला द्या. कारण हो का मी आधी नंबर लावलाय तुम्हाला आता सांगतो. कारण मी बायकोनं मला पहिल्या स्टार्टला पाठवलं इथं. बरं ए बंड्या उठ जरा. ए उठू नको अजिबात. तुम्ही जरी आलास ना माझ्या मागे नंबर लावायचा. नाही तुझ्या माग म्हणजे माझ्या माग लावायचा ना. हा म्हणजे मी एक नंबर तुम्ही असताना नेते. थांबा जरा तुम्ही. सरपंच एकदम छान डाव काढलाय हा. एकदम म्हणजे डोक्याने काढला डाव तुम्ही हा. आता पिंटू शेट हो का एक तर यांनी माझ्या डोकं खाल्ले होय. आता तुमचं काय? तुमचा माऊस कुठे? हा? माऊस कुठे? अहो पिंटू शेट तेच तर विषय ना. अहो 2 दिवस झाले माझा माऊस हरवलाय. माझ्या डोक्यात चालला माझा काम पण मार्गी लागा ना माहिती का? तुम्ही म्हणताय तुमचा माऊस हरवलाय पण तुमचा माऊस तुम्ही माझ्या घरात सोडलाय. काय बोलता पिंटू शेट? हा. माऊस तुमच्या घरी आहे? मग आई नाही कस काय आलं बरं तुमच्या घरी? कस काय आला माहिती? आता तुम्हीच घेऊन आले. परवा दिवशी तुम्हाला चहा प्यायला बोलावलं तेव्हा तुम्ही माऊस घेऊन आले आणि घेऊन आले तर आले माझ्या बाजरीला तिथं कीड लागली ती कुडताडलं त्या काय लिंबाचा पाला घेऊन चाललोय. पिंटू शेट चुकून माऊस आला असेल माझ्याकडून तुमच्या घरी. आपण तो माऊस तुमचं कशाला बाजरीचं पोत कोतडीन? मग आता त्याला दिसल्यावर ते खाणार. हो पिंटू शेट ती काय प्राणी आहे का दावा? मग काय ते अहो ती वस्तू आहे. वस्तू बघा. एका प्राण्याला वस्तू म्हणायला लागले आणि वस्तू सारखं वापरायला लागलात. काय म्हणावं सरपंचाला अहो राव? पिंटू शेट मला काय वाटलं माहितीये का त्या टेबलावरून खाली पडलं असेल किंवा पोरांनी खेळायला घेतला असेल नाही तर मग पालगाव पडलं असेल. आता कोणच्या बिचकीत गेलेत मी शोध येतोय मला सापडा ना. थांबा, थांबा, पण थांबा. बरं झालं तुमच्याकडे आलाय राहिलाय. आता आहे ना मला आहे ना तो माऊस द्या तुम्ही. नाही 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 मला मला माझं डोकं कन्फ्युज व्हायला लागले. मी सांगू तुम्हाला काय? म्हणजे सरपंच आहे ना आपल्याला सुद्धा वस्तू समजित म्हणजे आपली किंमतच नाही त्यांच्या पुढे काय. नाही तुमची नसेल माझी आहे पण ऐका मला काय म्हणायचंय. अरे. ऐका ना तुमचा माऊस टेबलावर ठेवलाय तुमची पोरं त्याला खेळायला घेतात तुम्ही पलंगाव घेऊन त्याला काय अंजारता काय? अहो त्याला अंधाराला काय मांजराचं पिल्लू आहे का कुत्र्याचं पिल्लू आहे? मग आता उंदीर म्हणल्यावर त्याला घ्यावाच लागत असन. उंदीर? हा मग अहो पिंटू शेट माऊस म्हणजे तुम्ही कोणचा माऊस म्हणताय? तुम्ही कोणता माऊस म्हणता ते मला सांगा. अहो, माझा कॉम्प्युटरचा माऊस. कॉम्प्युटरचा माऊस हा आयला राहिला ना तुमच्या घरी? माझ्या घरी नाही. माझ्या घरी तो खरा खुरा उंदीर आहे. अरे देवा त्या उंदराचा काही विषय नाही बाबा. माझा माऊस हरवला माझी कामं राहिले सगळी त्याची कॉम्प्युटरवरची. अहो मग तो तुम्ही सोडला ना माझ्या घरात. मग तेच म्हणतोय ना तुम्हाला तुमच्याकडे असेल तर द्या. कम्प्युटरचा नाही मग खरा खुरा उंदीर तुम्ही माझ्या घरात सोडलाय. अहो मी कशाला पिंटू शेट उंदीर सोडू तुमच्या घरी? मग कस काय आला माझ्या घरी तो? चायला घर तुमचं उंदीर तुमचा आणि मला काय विचारतो मी उंदीर कुठून आला म्हणून? अहो पिंटू शेट उंदीर काय पाळायची गोष्ट आहे का? अहो माणूस कुत्र्याचं पिल्लू पाळीन मांजरीचं पिल्लू पाळीन काय हे उंदीर पाळीन? आता हे छोटा त्याला कोणी सांगितलं मी उंदीर पाळलाय म्हणून? मला काय माहिती त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारलं. आईला हे छोटा तिला जाऊन विचारलं पाहिजे ना. आता नेमका काय गोंधळ आहे? आईला काय माझं डोकं भांजाळून गेलंय. करण्या काय करतोय? काय करतोय म्हणजे उंदीर शोधतोय तुझ्या गावाला नको लागाय म्हणून. हा बघा माझे गहू खराब नाही झाले पाहिजे अजिबात. तू चल तू फक्त माझ्या मागे चलत राहा मी शोधतो तू टेन्शन घेऊ नको. हा मी पण शोधते. थांब पायपात आहे का बघू दे थांब मला. काहीतरी हाय दिसतंय हाय याच्यात. दिसतंय बघ बरं आत. कांदा येतो. कांदा आहे आत्याच्या आईला कांदा आहे. जाऊ दे चल. राजू मी काय म्हणतोय या नळीतून जातो आणि पड्याला निघतो बघतो हाय का. तू बसशील का त्याच्यात? नाही बसतोय. नाही बसणार. चल मग. या छोटा तिला ना एक काय काम नाही सारा गावात बॉम्ब गोठावली माई. अरे उंदीर काय कुठे पाळायची गोष्ट आहे का? ओ सरपंच काय रे? कुठे बडबडत निघाले? अरे कुठे मग काय तुला सांगू काय झालं इथं? सरपंच मला अजिबात तुमचं हे पटलं नाही हा. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता काय झालं प्राजू तुला? मी सांगतो राजू माई जाने तिच्या गावात अजिबात उंदीर सोडत नाही कळलं का तुम्हाला सांगतो मी. अरे करण्या तिच्या गावामध्ये मी कशाला उंदीर सोडू? अहो तुमचा उंदीर हरवलाय सकाळी. अरे माझा उंदीर नाही हरवला माझा माऊस हरव. अरे थांब.
अरे करण्या माझा माऊस हरवलाय म्हणजे माझा आहे ना कॉम्प्युटरचा माऊस हरवलाय. अहो कसला का असं ना त्याला उंदीर मानतात कळलं का त्या माऊसला. ए करण्या मला एक गोष्ट सांग, तो छोटा त्याला कोणी सांगितलं रे की माझा माऊस हरवलाय म्हणून? अहो, मी सांगितलं त्याला तेच मानला की माऊसला उंदीर मानतात. अरे यार असं झालंय काय? तुमचा जो उंदीर हरवला ना त्याला शोधा लवकर आणि घालून ठेवा कळलं का. अरे करण्या उंदीर हरवला म्हणजे काय माझा काय प्राणी नाही हरवला, आणि उंदीर पाळायला काय आपण उंदीर पाळतो का? आता पाळीत असता तुम्ही मला काय माहिती. अरे पाळला जर असतं तर तुला कळलं नसतं का? मग अरे बाळा कॉम्प्युटरचा माऊस असतो ना त्याला असं असं करतो ना आपण ते. हा हा हा. तिथे हा. आपला माहिती. हा हा. त्याला माऊस मानतात आणि तो हरवलाय. अच्छा तो हरवलाय का? हा मग गावातल्या लोकांच्या घरात पार ते कुरतडतात त्यांचे गहू आणि सगळं पार गोणी बिनी, मग ते कोण करतंय? अरे आता झाले असेल त्यांच्या घरामध्ये त्या धान्याला उंदीर, त्याला मी काय करणार? अख्ख्या गावात पण उठली तुमच्या नावाची मग. अरे तेच ना अख्ख्या गावामध्ये झाले की बा सरपंच उंदरावलाय, सरपंच उंदरावलाय, उंदीर पाळीत्यात. हे असं सगळं झाले. मी नव्हतं अहो, सांगायला मला पाहिजे पण होतं. यांनी सांगितलं, मला ते छोट्या हातीने सांगितलं म्हणून मी तक करत आले याच्याकडं. बरं कळलं ना तुला आता? हा. तू तरी हुशार आहे ना, तुला तरी कळायला पाहिजे ना. आता आणि परत आहे ना या अशा गोष्टी ना सांगत नको जाऊ कुणाला. आणि चल माझ्या सांगते माऊस शोधू लाग. आवाज खाली करा माझ्या जान समोर आवाज सोडू नका. बरं माझी इज्जत घालू नका. बरं करण शेठ, हा. चला घरी माऊस शोधू लागा. चालतंय चालतंय चाल. चल. बरं मग मी पण जाते. राजू काय काळजी करू नको जातो बिंदास. हा